आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। मी त्यासाठी मोठे बांगडा घेतलेले आहेत, मस्त तिथूनच कट करून आणलेले आहेत। बघू शकताय छान आपण फ्राय साठी पीस आणलेले आहेत। तर काय काय साहित्य लागणार आहे मी दाखवते तुम्हाला। त्यासाठी आपण गावरान पद्धतीने बनवणार आहोत। तर बघा मी मसाले घेतलेले आहेत, दाखवून घेते तुम्हाला मसाले। मस्त ताजी कोथिंबीर घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलंय, लसूण घेतले 2 गाठ सोलून लसणाचे घेतलेत, अर्धा लिंबू घेतलाय ताजा फ्रेश, अद्रक घेतली 1 इंच आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। मस्त गावरान टच देणार आहोत आपण। पुढे अजून मसाले टाकणार आहोत, तर नक्की बघत राहा। तर आपण रवा घेतलेला आहे कोटिंग साठी आणि मिरची पावडर घेतली, हळद पावडर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आपण छान मस्त अशी क्रिस्पी मच्छी फ्राय बनवणार आहोत। तुम्हाला कुठेच अशी मच्छी फ्राय भेटणार नाही। तुम्ही किती प्रोफेशनल मच्छी फ्राय बनवा तळा, तुम्हाला जी गावरान टच मध्ये मज्जा आहे ती तुम्हाला कुठेही भेटणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर आपण छान पेस्ट बनवून घेणार आहोत। मॅरिनेट साठी आपल्याला 10-20 मिनिटं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यासाठी बघा मी मस्त हिरवी कोथिंबीर घेतली आहे, मसाले मी दाखवून घेतलेलेच आहेत तुम्हाला। छान गावरान पद्धतीने गावरान टच देणार आहोत आपण। चला मस्त अर्धा लिंबू घेतलेला आहे आपल्याला मॅरिनेट साठी। छान असं मस्त आपल्याला याच्यात पिळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मॅरिनेटच्या मसाल्याला आपला लिंबू व्यवस्थित लागला जाईल। फायनली आपला गावरान टच बसेल असा आपला मसाला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। चला तर मग आपण पेस्ट बनवून घेऊया एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपल्याला। वाव, एकच नंबर, छान अशी मस्त कलरफुल आपली पेस्ट तयार झालेली आहे। चला तर आपण फिशला लावून घेणार आहोत। या तर मग आपण छान पेस्ट लावून घेऊया। सर्व पीसला आपल्याला छान पेस्ट लावून घ्यायची आहे। एकदम गावरान पद्धतीचा पेस्ट आहे ही। अशी पेस्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही, घरीच बनवावे लागेल। यालाच तर म्हणतात गावरान टच। बघा मस्त असा मोठ्या साईजचा बांगडा होता, कलरफुल बांगडा पण एवढा फ्रेश आहे। बघू शकताय बांगड्याचे पीस किती छान आहेत। छान आपल्याला दोन्ही साईडनं मॅरिनेटिंग साठी हा ग्रीन मसाला सर्वकडे लावून घ्यायचा आहे। सर्व पीसला छान असा मसाला लागला पाहिजे, जे आपण पेस्ट बनवलेली आहे। तर छान आपण सर्व पीसला मस्त मसाला लावून घेतलेला आहे, चोळून घेतलेला आहे। तर आपण ठेवूया 10-15 मिनिटं, छान 15 मिनिटं तरी रेस्ट साठी ठेवूया। बाकीची प्रोसेस पुढे बघणारच आहोत। छान 10 मिनिटं आपण रेस्ट साठी ठेवली होती। मच्छी मस्त मॅरिनेट झालेली आहे। मॅरिनेट बघू शकताय किती छान असे मस्त पीस मॅरिनेट झालेले आहेत। चला तर मग आपण आता मस्त कोटिंग करून घेऊ। तर आपण कोटिंग साठी घेतलेला आहे रवा घेतलाय, मीठ घेतलंय, चवीपुरतं हळद घेतलीये, मिरची पावडर घेतलीये, थोडासा मच्छी फ्राय मसाला घेतलेला आहे। चला तर छान मिक्स करून घेते मी। खूप छान टेस्टी असा सुगंध येत आहे। चला मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। चला तवा पण गरम करायला ठेवलाय मस्त। चला तव्यावरती तेल टाकून घेते। पीस घेते, मस्त आता कोटिंग करून घेते दोन्ही बाजूने। छान मस्त अशी सर्व पीसला मस्त छान कोटिंग करून घ्यायची आहे। बघा किती छान मस्त कोटिंग बसलेली आहे। चला तर मग आता आपण
तेलामध्ये सोडूया. परत पीस घेते मी. छान सर्व बाजूनं कोटिंग करून घेते. चला आता सर्व फिश मच्छीला असंच आपल्याला कोटिंग करून सर्व तव्यावरती एकत्रच टाकायचे आहेत. पीस छोटे आहेत तर सर्व बसते, तर सर्वच मी टाकून घेणार आहे. परफेक्ट असं सर्व बाजूला रवा लागला गेला पाहिजे. चला तर शेवटी आपण बांगड्याची जी मुंगी असतात तिला छान आपण मसाला एक्स्ट्रा आहे तो लावून घेऊन छान, ते पण रव्यामध्ये खूप छान लागतात खायला, एकच नंबर लागतात. आहे बांगड्याचं मुंडकं, ते पण आपण यातच ठेवणार. चला मस्त आलटून पलटून 10 मिनिटं आपल्याला खरपूस अशी फ्राय करून घ्यायची आहेत. अजून आपण 5 मिनिटं छान असे एक साईडने पूर्ण प्रॉपर फ्राय करून घेऊ, नंतर पलटून घेऊ. साईडने मी थोडंसं तेल टाकून घेते. छान असा मस्त फिशचा सुगंध सुटलेला आहे किचन मध्ये, खायला एकच नंबर लागते. चला तर आपण जे फर्स्ट पीस टाकले होते ते पलटी करून घेऊया. चला तर पलटून घेऊया मस्त आपण. बघा किती छान मस्त कलरफुल आलेले आहे, छान क्रिस्पीही झाले. असेच आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला आलटून पलटून फ्राय करून घ्यायची, छान अशी खरपूस होईपर्यंत. मुंडकी आपण थोड्या वेळाने मस्त पलटी करून घेऊया. पूर्ण एक साईडचा खालचा भाग छान आपला खरपूस झाला पाहिजे, नंतर आपण पलटी करून फ्राय करून घेणार आहोत. साईडने जे साईडचे भाग आहेत नंतर आपण आलटून पलटून छान फ्राय करून घेणार आहोत क्रिस्पी. तर बघू शकता किती छान मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आपली मच्छी. अशीच आपल्याला मीडियम गॅसवरती आलटून पलटून छान क्रिस्पी फ्राय करायची आहे. तर आपण जे मध्य भागी पीस आहेत ते साईडला घेऊया. जे साईडचे पीस असतात ते आपण मध्ये सरकूया, म्हणजे मध्ये पण छान असे साईडचे पीस व्यवस्थित क्रिस्पी होतील. कारण की आपण एकदम कमी गॅसवर हे करतो तर मध्यभागी जास्त आच असते, गॅसची जास्त गरम होतो, साईडला होत नाही.
त्या साईडला असे अधून मधून मधतले पीस जे आहेत ते साईडला करा, साईडचे पीस मध्ये करून घ्या आणि छान आलटून पलटून छान खरपूस अशी फ्राय करून घ्या. तर बघू शकता जे आपले मधी पीस होते ते छान प्रॉपर झालेले आहेत, छान क्रिस्पी झालेले आहेत बघू शकताय. तर बघूया मुंडकेही झालं असेल छान क्रिस्पी. बघू शकताय मुंडकेही झाले. आपण छान त्याला आता एक साईडला करून घेऊया दोन्ही मुंडकीला. छान अशी आपली खरखोस फिश फ्राय तयार झालेली आहे. अजून आपण 1-2 मिनिटं अजून क्रिस्पी करून घेऊ. तर आपण छान तेल कडकडीत गरम केलेलं आहे. जे आपला आतला मसाला फिशचा फ्रायचा मुंडीचा भाग आहे तो फ्राय केला जात नाही तव्यावरती, तर आपण तेल टाकणार आहोत. अजून 2 मिनिटं आपण वेट करूया, मग आपली फिश रेडी होणार आहे. तर किती छान अशी मस्त बांगडा तयार झालेला आहे. किती क्रिस्पी आणि मस्त खरपूस असा बांगडा मच्छी फ्राय एक नंबर झालेले आहे की नाही गावरान टच. तर कोणाकोणाला आवडेल असा गावरान टच बांगडा खायला. बघा किती छान मस्त क्रिस्पी कलर आलेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे, फ्लेवर पण तसंच आलेला आहे. खायला तर एकच नंबर आहे. चला कशी झाली आहे बघूया आपण. एक तोडून बघा किती छान मस्त झालेली आहे, एकच नंबर. टेस्ट बघूया आपण. बघा मस्त पीस झालेला आहे, वरून खरकोस आतून एकदम स्मूथ मस्त पंजी झालेला आहे. चला तर मी खाऊन पण दाखवते तुम्हाला. एकच नंबर झालेला आहे. खरोखर गावरान टच आहे. अशी फिश तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तुम्ही नक्की घरी माझ्या पद्धतीने ट्राय करा ही रेसिपी आणि नक्की खाऊन बघा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. असेच नवीन आपल्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.